मी अनिल मनोहर आवटी, राहणार सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. सध्या राहणार तपोवन रोड, अहमदनगर. नगरला येण्यापूर्वी माझे सोनई येथे सलून व्यवसायाचं दुकान होतं. या दुकानच्या शेजारी अशोक वडापाव यांचा वड्याचा व्यवसाय होता. 2003 साली मला पैशाची आर्थिक अडचण आल्यामुळे मी अशोक कुसळकर यांना, पाराजी कोले यांना मध्यस्थी करून गाळे त्यांच्याकडे गहाण ठेवण्यास दिले. त्यानंतर मी 2010ला नगरला राहायला आलो. मध्यंतरी मी गाळे मागणीसाठी गेलो असता अशोक कुसळकर यांनी सांगितलं की तुमचे गाळे तुम्ही कधीही घ्या, तुम्हाला अडचण असेल तर म्हणजे आत्ता गरज नाही, तुम्ही केव्हाही येऊन तुमचे गाळे घेऊ शकता आणि तुमचे दिलेले जे पैसे आहेत ते व्याज पण नको आम्हाला, अशी त्यांची भाषा असतानाही मी गाळे मागणीसाठी गेलो असता. कारण मला माहिती मिळाली की माझे गाळे पाडण्यात आले म्हणून. मी सोनई येथे गेलो असता, त्यांना गाळे का पाडले असं विचारलं असतं. त्यांनी मला तू कोण विचारणार अशा पद्धतीची भाषा करून 18 लाख रुपये दे आणि तुझ्या गाळे ताब्यात घे, आम्ही बँकेकडून हिशोब करून आणलेला आहे सगळा, अशा प्रकारची माझ्याशी भाषा केली. मला दमदाटी केली आणि जीवे म्हणजे इथे जर परत आला गाळा मागणीसाठी तर तुला आम्ही जीवे मारू, अशा प्रकारची धमकी दिली. त्यानंतर मी या धमकीनंतर अहमदनगरला आल्यानंतर तिथे SP कार्यालयाकडे माझा तक्रार अर्ज दिला. या तक्रार अर्जाची शहानिशा करण्यासाठी पोलीस सोनईला गेले असता त्यांनी विनाकारण त्यांच्यावरच खंडणीचा दावा दाखल केला. आणि विशेष म्हणजे मी या कुठल्याही प्रकारच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या व्यक्तींबरोबर तिथे सोनईत नसतानाही मला माझं नाव त्यांनी त्यात गोवलं आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या लोकांवर चुकीचा आरोप करून त्यांनी खंडणी मागितली, अशा प्रकारची भाषा वापरली. वास्तविक पाहता गाळ्याचा विषय असताना तो गाळ्याचा विषय दूर ठेवून गाळा ताब्यात देण्याऐवजी त्यांनी तो विषय पोलिसांवरच चुकीच्या पद्धतीने हाताळला. आणि आज सोनई येथे उपोषणाला बसलेले आहेत. आज 4था दिवस आहे उपोषणाचा. हे जे उपोषण आहे हे उपोषण चुकीच्या पद्धतीने त्यांनी चालवलेलं आहे. वास्तविक पाहता माझा संबंध फक्त गाळ्याशी होता. मी यापूर्वी त्यांच्याशी गाळे मिळण्याबाबत अतिशय प्रेमाने त्यांच्याशी व्यवहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून तसा कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही. उलट वेळोवेळी मी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोनवरून माझ्याशी केलेल्या संभाषणाच्या रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. त्यांनी तुमचा गाळा तुम्हाला ताब्यात देतो, पाराजी कोल्यांना घेऊन या, अशा प्रकारची भाषा वापरली. आणि वास्तविक पाहता पाराजी कोले हे पण या संदर्भात त्यांना सहकार्य करताना मला दिसतात. माझी वास्तविक पाहता एकच मागणी आहे की माझे गाळे मला ताब्यात मिळावेत. सोनई पोलीस स्टेशनने या संदर्भात आपली भूमिका योग्यरित्या पार पाडावी आणि मला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मी सोनई पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करेल. अशी वास्तविक पाहता माझा गाळा हा पाराजी कोले यांच्याशी व्यवहार आहे. त्यांना मी माझे गाळे गहाण ठेवण्यासाठी दिले होते. त्यांनी ते अशोक कुसळकर यांच्याकडे गहाण ठेवले आणि त्यानंतर मी वास्तविक गाळे मागण्यासाठी गेलो असता संदीप कुसळकर यांनी मला दमदाटी करून त्यांचे 4-5 मित्र जे अनोळखी होते यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. आणि तू जर परत इकडे आला तर तुला आम्ही माझ्याकडे बंदूक आहे, मी बंदुकीने तुला संपवून टाकीन आणि तुझ्या सगळ्या कुटुंबाला पण मी संपवून टाकीन, अशा प्रकारची भाषा वापरली. यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. तरी मला या संदर्भात माझ्या जी गाळ्याची मूळ मागणी आहे ती मागणी सोडून यांनी विनाकारण हे उपोषण करून पोलीस खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि यातून त्यांचा हेतू हा गाळे न देता पोलिसांवरच विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. संदीप कुसळकर हा मूळतः गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सोनई पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याने यातूनच मला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पुन्हा तो अशा प्रकारच्या गोष्टींना चालना देऊन विनाकारण समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी चालवलेलं उपोषण हे फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी असून त्यात पोलिसांचा कुठलाही प्रत्यक्ष रोल नाही. फक्त चौकशीसाठी गेले असता उलट संदीप कुसळकर हे त्यांना म्हणाले की आमच्या घरी 14 तारखेला लग्न आहे, लग्न झाल्यानंतर आम्ही नगरला येऊन भेटतो आणि काय व्यवहार आहे गाळ्यांचा तो मिटवून घेऊ सामोपचाराने, अशी भाषा वापरली. परंतु पेपरमध्ये त्यांनी LCBवरच खंडणी आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर आहे अशा प्रकारची बातमी पेपरला टाकून
माझी आणि पोलीस डिपार्टमेंटची आणि स्थानिक गुन्हे शाखेची बदनामी केलेली आहे.